चला जरा प्रभू साहेब सुरू करा. आपण सुरुवात तर करा. आपण सुरुवात तर करा. आपण सुरुवात करा. तुम्ही अरे प्रभू साहेब आता आपसामध्ये चर्चा करण्यामध्ये आपले 4 मिनिटं 5 मिनिटं वेळ गेला. आपण सुरू करा. साहेब भांडत नाही हो. असं आहे की 5ची वेळ तुम्ही गुरुवारी सांगितली, 6 आम्ही समजू शकतो. आता 8:15 वाजलेत. पण विरोधी पक्षाला काही किंमतच नाही ना या लोकशाहीमध्ये, असा त्याचा अर्थ होतोय. एकदा मंत्री महोदय उठून सांगा. झाला आता आपण याच्यावर चर्चा केली. आपण सुरू करा अशी विनंती आहे. सुरू करा. चला चला सुरू करा. आल्यावर प्रभू साहेब बोलायला सुरुवात करायला. आता बसून बोलू नका. चला अध्यक्ष महोदय, 293चा प्रस्ताव विरोधी पक्षाचा मी गुरुवारी मांडला आणि ऑनलेक हा प्रस्ताव ठेवत असताना मी अनेक मुद्दे या सदनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र शासनाचे गृहनिर्माण धोरण जाहीर करणं, तथापि सदर गृहनिर्माण धोरणाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत जी होत आहे त्यामध्ये विसंगती असणं, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये राज्य शासन, MMRDA, पोलीस, शासनाची महामंडळं इत्यादी कर्मचाऱ्यांच्या ज्या वसाहती आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या वसाहती आहेत त्याची पुनर्बांधणी करणं, आणि या इमारती जीर्ण झाल्यामुळे पावसात कधी या इमारती कोसळू शकतील अशा परिस्थितीमध्ये असतं. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या घरांना मुंबई असेल, ठाणा असेल, प्रमुख शहरामध्ये 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्यांना पर्यायी घर देणं, आणि त्याचबरोबर प्रकल्प बाधित जी घरं आहेत त्या घरांना सशुल्क म्हणून 2011 पर्यंत कायद्याने अधिकार मिळाला आहे, त्यांना देखील याच परिसरामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय या विधानसभेमध्ये माननीय मंत्री महोदयांनी आणि माननीय मुख्यमंत्री नगरविकास मंत्र्यांनी आपल्या अनेक भाषणामध्ये सांगितल्यानंतर देखील मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अशा सशुल्क बाधित जी घरं आहेत त्या सगळ्यांना जर आपल्याला या ठिकाणी घरं हवी असतील तर 2 किलोमीटरच्या हद्दीमध्ये त्यांना घर मिळणार नाही. किंबहुना परिपत्रक काढून टाकलंय की चेंबूरला माऊलला जी घरं उपलब्ध आहेत त्या माऊलच्या घरामध्ये त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागेल. अध्यक्ष महोदय, मी टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय मांडताना पुढच्या या प्रस्तावामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार असतील, SRAच्या योजना असतील, भाडाच्या योजना असतील, पुनर्विकासाच्या योजना असतील, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या प्रस्तावामध्ये मी केला. अध्यक्ष महोदय, हा प्रस्ताव मांडत असताना या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट सांगावी लागेल की संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापना झाल्यानंतर राज्य सरकारने 5 डिसेंबर 1962 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधारणा मंडळ
आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या 4 सहकारी संस्थांचे विलीनीकरण करून म्हाडा प्राधिकरण स्थापन केलं. अध्यक्ष महोदय, का सांगतोय की मुंबई शहरातील जुन्या उपकरप्राप्त 19,644 भाडेतत्वावरील पागडी इमारतीच्या मालकांना मिळणाऱ्या अल्प भाडे रकमेतून इमारतीची देखभाल व दुरुस्ती करणे शक्य नसल्याने या इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्रचनेसाठी शासनाने मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाची स्थापना केली. मुंबईतील गरीब मध्यमवर्गीय रहिवासी कुटुंबियांना परवडणाऱ्या दरात घरे बांधून मिळावी यासाठी म्हाडाची स्थापना झाली व तशीच म्हाडाच्या घटनेत नोंद आहे. सन 2000 पर्यंत मुंबईतील जुन्या इमारतीचा पुनर्विकास व पुनर्बांधणी म्हाडा स्वतः निधी उभारून तसेच जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी सुरुवातीला दर वर्षाला राज्य सरकार म्हाडाच्या 40% आणि 20% असे एकूण 100% निधी शासनातर्फे बजेटमधून तरतूद करून म्हाडाला मुंबईतील जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत होतो. 2000 साली राज्य शासनाने DC रूल 33/7 अन्वये जुन्या इमारतीचा आणि DC रूल 33/9 अन्वये झोपड्याच्या पुनर्विकास करण्याबाबत कायदा मंजूर केला आणि यामुळे म्हाडाचे जुन्या इमारतीचे पुनर्बांधणीचे काम स्वतः न करता केवळ परवानगी देऊन खाजगी विकासाच्या कडून पुनर्बांधणी केली जाऊ लागली. आणि यामुळे म्हाडाला आपल्या मूळ स्थापनेचा उद्देश आणि घटनेचा विसर पडला आहे आणि आज रोजी म्हाडा स्वतः एकही इमारतीची पुनर्बांधणी करत नसून खाजगी विकासकांना पुनर्बांधणी करण्याची फक्त परवानगी देऊन जबाबदारी टाळत आहे आणि म्हणून सरकार आपल्या मूळ या धोरणापासून लांब जाते याची आठवण मी या प्रस्तावाच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना मी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की राज्यातील शहरामधील मध्य व अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांना किफायती दरात निवाऱ्याची घरे उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या म्हाडाची घरे आता कोट्यवधी रुपयांनी विकली जात आहेत व सर्वसामान्यांना असलेली म्हाडाची धनिकांची घरं ही परवडणार कशी, हा खरा आमच्या समोरच्या मध्यमवर्गीयांचा प्रश्न आहे आणि तो या सभागृहामध्ये आजच्या चर्चेच्या निमित्ताने मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्त्वाची बाब जी आहे की आज या परवडणाऱ्या घरावरती जे धोरण आपण आणलं त्यासंबंधी जेव्हा आपण चर्चा करतो त्यामध्ये अध्यक्ष महोदय, आज जर आपण बघितलं तर MMRDA मध्ये 2,88,850 घरे विक्रीविना पडून आहेत आणि तसं बघितलं तर एकीकडे परवडणाऱ्या घराची मागणी असताना याची निर्मिती होत नसल्याचं चित्र परवडणाऱ्या घराचं हे एका बाजूला दिसतं आणि दुसरं म्हणजे मुंबईतील झोपडपट्ट्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यात असून मुंबईसह MMR मध्ये मोठ्या संख्येने परवडणाऱ्या घराची गरज आहे असं असताना देखील या ठिकाणी कुठच्या परिस्थितीमध्ये परवडणारी घरं ही बांधण्यासाठी सरकारचं पाऊल पडत नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. अध्यक्ष महोदय, पुण्यातही लाखभर घरं ही ग्राहकाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आज या ठिकाणी आपण जेव्हा बघतो की खाजगी विकासाकडून महागडी पंचताराकीत सुविधांनी सुसज्ज घरं बांधली जात आहेत व बांधकाम व्यवसायातील आघाडीचे एक उद्योजक श्री हिरानंदिनी संवादने जो या ठिकाणी सर्वे केला त्याच्यामध्ये निरंजन हिरानंदने असं म्हणतात, जे वृत्तपत्रामध्ये छापून आलंय की काही दिवसापूर्वी परवडणाऱ्या घराच्या निमित्तामागील 20 वर्षात मोठी घरं झाल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आहे की परवडणारी घरं ही शहरामध्ये बांधली जात नाही आणि मोठी पंचतारांकित घरं बांधली गेल्यामुळे मध्यमवर्गीयांना जी घरं या ठिकाणी आवश्यक आहेत ती मात्र या ठिकाणी बांधली जात नाही. आणि त्यामुळे आज जर बघितलं तर रिलायन्स 4 अँड रिअल इस्टेट रेटिंग संस्था 2025-26 मधील त्याचा जो अहवाल आला आहे त्यामुळे त्यांनी जो अहवाल दिला आहे तो असा आहे की परवडणाऱ्या घरासाठी या ठिकाणी जी मागणी होते त्यामध्ये MMR 2 मध्ये 2,88,850 घरं ही विक्री वाचून पडून आहेत. आणि असं जर बघितलं तर घरे रिक्त राहण्यामागील मागणीचा अभाव
हे कारण आहे व घरांच्या किमतीत आग्रहाची खरेदी क्षमता यामध्ये तफावत हे मुख्य कारण आहे आणि MMRDमध्ये परवडणाऱ्या घराची मागणी आहे, मात्र तशा घराची निर्मिती होत नाही, ही खरी अडचण आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना मी 3-4 गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, म्हाडा जी काय आता नवीन योजना आणून घर बांधतंय, त्या म्हाडाचं उद्दिष्ट असं आहे की सर्वसामान्य इकडे असणाऱ्या नागरिकांना घरं उपलब्ध करून द्यावी. आज काय परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय? आज म्हाडामार्फत जी घरं या ठिकाणी उपलब्ध केली जात आहेत त्यांची परिस्थिती काय की या संपूर्ण म्हाडामध्ये बांधण्यात येणाऱ्या घरामध्ये आता तो सगळा अधिकार जो आहे तो म्हाडाला आहे. मुंबई महानगरपालिका डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे, पण तिकडे प्रस्ताव मंजूर करणं, आराखडे मंजूर करणं, त्यात प्रीमियर किती असणं, त्याला FSI किती देणं, ती बिल्डिंग किती मळाची असणं, या सगळ्या गोष्टीचे अधिकार स्वयंपूर्ण जे आहेत ते म्हाडाला दिले. आणि या म्हाडाच्या या सगळ्या प्राधिकरणामध्ये इमारत उभी राहते. इमारत उभी राहिल्यानंतर इमारती बांधल्यानंतर कॉलन्या तयार होतात, पंचतारांकित इमारतीमध्ये लोक राहायला जातात. आणि अध्यक्ष महोदय, तिकडे असणारी सिवरेज, तिकडे असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तिकडे असणारी पावसाळी पाण्याची गटार व्यवस्था, तिकडे असणारे रस्ते, तिकडे असणारी दिवाबत्ती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर, हे मात्र मुंबई महानगरपालिकेला बघावं लागतं. मी आज ही चर्चा आणताना महानगरपालिकेने म्हाडा असा भेदभाव नाही करत आहे, तर या शहरावरती येणारा जो ताण आहे तो ताण जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर पडतो. त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये शासन म्हणून आपण काय धोरण स्वीकारणार आहोत की समजा तिकडचा पूर्ण लेआउट जर म्हाडाने केला तर तिकडची सिवरेज लाईन देखील म्हाडाने बांधली पाहिजे, तिकडचे रस्ते हे म्हाडाने विकसित केले पाहिजे, तिकडच्या स्ट्रीट लाईट त्या म्हाडाने केल्या पाहिजे, तिकडची उद्यानं ही म्हाडाने केली पाहिजेत, तिकडची मैदानं ही म्हाडाने करायला पाहिजेत. पण म्हाड काय करतंय, ती जेवढी भूखंड आहेत ते सगळं सोडून त्याच्यावरती आरक्षणाच्या पाट्या लावतं आणि मग मुंबई महानगरपालिकेत त्या ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि मग त्याचं रक्षण महापालिकेने करायला पाहिजे. इमारती बांधून डेव्हलपर निघून जातात. अध्यक्षामध्ये आणखी एक भयावह पगार जो अलीकडच्या काळात आला आहे ते म्हाडाचे VP जे आहेत ना त्यांना FSI देण्याचा अधिकार दिला आहे. प्रताप सरनाईक साहेब, माझ्याकडे जी उदाहरणं आहेत ती अशी आहेत की मुंबई शहरामध्ये अशा पद्धतीने लेआउट देण्यासाठी VP साहेबांना अधिकार दिले की यासाठी VPंचा FSI म्हणजे त्यांनी ठरवायचं की कुठच्या डेव्हलपरला किती FSI द्यायचा. त्या ठिकाणी 50 डेव्हलपर आले असतील, तुम्ही अर्ज केला असेल, शंभूराजे तुम्ही डेव्हलपर असाल तुम्ही अर्ज केला असेल, माझ्या बाजूला कदम साहेब बसले त्यांनी अर्ज केला असेल, सगळ्यांचे अर्ज तिकडे पाहिले गेले आणि VPनं जे वाटलं की प्रतापरावांना द्यायचं नाही शंभूराजांना द्यायचं आहे तर शंभूराजांना दिलं गेलं. प्रतापरावांची स्कीम तिकडे वायबल असून देखील केवळ VPनं वाटतंय म्हणून त्या ठिकाणी त्यांना FSI दिला नाही. अशी 100 उदाहरणं आहेत. आणि म्हणून माझी आज मागणी आहे या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरती बोलताना की VP FSI या मुंबई शहरामध्ये वाटला गेलाय, हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी ही झाली पाहिजे. आणि केवळ चौकशी नाही तर SIT लावा आणि VP FSI वाटण्यामध्ये ज्या पद्धतीने सिस्टीममध्ये जो मोठा भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी करा आणि जो FSI भ्रष्टाचारामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करा. अध्यक्ष महोदय, हा झाला म्हाडाचा VP FSI. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्त्वाची गोष्ट की याच मुंबई शहरामध्ये आपण SRAची योजना राबवतो. आता या ठिकाणी या सभागृहामध्ये मला अत्यंत प्रामाणिकपणे एक गोष्ट मान्य करावी लागेल की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती 40 लाख झोपडपट्टीवासियांना आपण ही घरं द्यावी. त्या काळामध्ये ती योजना त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी दिली. त्याच्यानंतर आलेल्या सरकारने SRD योजना आणली. 180 चौरस फुटाचं घर त्यावेळी मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना सुरुवातीच्या काळात सुरू झालं. त्यानंतर 225 चौरस फुटाची योजना आली आणि आज आपण 300 स्क्वेअर फीटापर्यंत जातोय. मला विनंती एवढीच करायची आहे मंत्री महोदय की आता जी SRD मध्ये जी घरं बांधली गेली त्या घरांना आता 20 ते 25 वर्ष झाली. आज ते बिल्डिंगची परिस्थिती अशी आहे ज्यात मूळ बिल्डिंग आहेत 180 चौरस फुटे 225 चौरस फुटाच्या त्या डिलॅबिडेट झाल्या. त्यांना कॉर्पोरेट फंड असेल नसेल, सोसायट्या असतील नसतील, पण कधीतरी त्या कोसळल्या. आणि म्हणून जेव्हा तुम्ही गृहनिर्माण धोरण राबवताय, एका बाजूला SRA स्लम डेव्हलपमेंट बघताय,
एका बाजूला म्हाडामार्फत डेव्हलपमेंट करताय, एका बाजूला रिपेरिंग बोर्डामार्फत डेव्हलपमेंट करताय, तेव्हा मला असं वाटतं की या सरकारने जी जुन्या 20-25 वर्षापूर्वीच्या SRDच्या 180 चौरस फुटाच्या 225 चौरस फुटाच्या ज्या इमारती आहेत त्याचा पुनर्विकासाची देखील योजना या ठिकाणी आणली पाहिजे आणि या इमारतीमध्ये राहणाऱ्या घरातील नागरिकांना त्या ठिकाणी न्याय द्यायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणली. या ठिकाणी आमचे जे SRAचे CEO आहेत कल्याणकर साहेब, मेहनत घेतली, त्यांनी आणली. माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, आपण मुंबई शहरात, ठाण्यामध्ये सगळीकडे या दृष्टीचा गजावजा केला. मला वाटतं आपल्याकडे क्लस्टर योजना आहे, बांद्र्यामध्ये, चेंबूरमध्ये आहे, घाटकोपरला आहे, जू स्कीममध्ये आहे. आणि या क्लस्टर योजनेमध्ये आपण 50 एकरमध्ये आपण सर्वसाधारणपणे ज्या झोपडपट्ट्या किंवा इमारती येतात त्यांना त्या ठिकाणी तोडून बांधण्याची परवानगी त्या ठिकाणी देणार आहात. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की यामध्ये आपण कन्सेंट घेणार नाही आहेत, कन्सेंटची गरज नाही. सरकारला वाटेल त्या योजनेमध्ये तू यायचं तर ये, नाही तर तुला आम्ही तिकडनं निष्कांचित करू, तुला आम्ही घर देऊ, तू जायचं, ठीक आहे. डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण हे करताय, परंतु त्यांना म्हणून नेऊन घ्या. परत या, पण परत या. बोला. मजाक हो गया ये, मजाक हो गया. आता बघा त्यांच्या मागण्या नोंद घेतात आहे ना, कॅबिनेट मंत्री आहे, सरनाईक नोंद साहेब घेत आहे. अध्यक्ष महोदय, सरनाईक साहेब नोंद घेत आहेत. याच्याकरता सर्व विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचे वैयक्तिक आभार मानतो. पण अध्यक्ष महोदय, आज गृहनिर्माणचे विषय आहेत, आज UDचे विषय आहेत, आज PWDचे विषय आहेत. गृहनिर्माणच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर विरोधी पक्षाच्या वतीने सगळ्यात पहिलं ओपनिंगचं भाषण हे प्रभू साहेब करत असताना विरोधी पक्षाचं भाषण ऐकायला, त्यांचे मुद्दे ऐकायला, नोटिंग करायला ज्यांना चार्ज दिला गेला ते शंभूराजे देसाई साहेब सुद्धा निघून गेले. त्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग आहे, ते हो, सुद्धा हो, तुम्ही आलं थोडं लक्षात. बरखास्त करा आणि मंत्र्यांना तर प्रभू साहेब बोला बोलवा. ना, प्रभू साहेब आम्हाला जर असं रिकामं बोलायचं तर आम्ही कशाला करतो? आम्ही घरीच बसू ना. आम्ही का थांबतोय? असू द्या किंवा कुठलाही विषय असू द्या, वरुणजी, मी या ठिकाणी बसलेलो आहे. जे आपले मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्याचं उत्तर आपल्याला दिलं जाईल. आपण बिलकुल काळजी करू नका. मंत्री सभागृहात 1 असू द्या किंवा 10 असू द्या, आपल्याला समाधानकारक उत्तर मिळणं महत्वाचं आहे. काही काळजी करू नका. तुमचे मुद्दे जरी प्रभू साहेबांनी मांडले असतील तरी अजून काही मुद्दे शोधून ठेवा. मी प्रत्येक मुद्द्याचं उत्तर तुम्हाला द्यायला बांधील आहे. चला, प्रभू साहेब बोला. प्रभू साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मी क्लस्टर डेव्हलपमेंटबद्दल बोलत होतो आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आपण साधारण 51% झोपडपट्टी क्षेत्र त्या ठिकाणी निवडलेल्या क्लस्टर परिसरामध्ये किमान 51% क्षेत्र हे झोपडपट्टी किंवा अनधिकृत बांधकामाने व्याप्त असावे. उर्वरित भागात जुन्या इमारती, चाळी किंवा सरकारी जमिनी असू शकतात आणि अशा जुन्या इमारतींना संस्था मालकी हक्क असल्याने SRA क्लस्टर अंतर्गत न जाण्याचा विरोध करतील. त्यामुळे न्यायिक खटले वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सदर योजना रखडली जाऊ शकते. ही माझी शंका आहे. आणि त्या दृष्टीने नेमकं येणाऱ्या काळात आपण काय करणार? क्लस्टर योजना चांगली आहे, 50 एकर करा, 5 एकर करा, 10 एकर करा, झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी आपण सगळ्या गोष्टी करा. परंतु न्यायिक खटले जे भविष्यात होणार आहेत त्यासाठी आपण नेमकं काय करणार आहात? त्यासाठी प्रत्येक वेळेला आपण कॅबिनेट दाखल करणार? या SRAचे CEO तिकडे कॅबिनेट दाखल करणार की या राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि सचिव त्या ठिकाणी कॅबिनेट दाखल करणार? नेमकं आपण यासाठी काय करणार आहात आणि योजना अडकू नये म्हणून भविष्यात आपण सुखकर होण्यासाठी काय करणार आहात हे जरा या चर्चेच्या निमित्ताने मुंबईकर जनतेला कळू दे. आणि म्हणून मला आणखी एक विषय ह्याच्यामध्ये मांडायचा आहे की हे क्लस्टर डेव्हलपमेंट जेव्हा आपण करत असतो तेव्हा साधारण 50 एकर योजनेमध्ये 10,000 झोपड्यांचा समावेश आहे आणि मग ते 10,000 झोपड्या आणि मग सेलेबल FS आहे असं मिळून त्या ठिकाणी पायाभूत सुविधांवरती
जो मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची प्रचंड वाढ झाल्यामुळे पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था यासारख्या नागरी सुविधा जो प्रचंड ताण पडणार आहे, त्या दृष्टीने नेमकं आपण काय करणार आहात हे देखील या चर्चेच्या निमित्ताने या सभागृहाला कळणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे निकृष्ट दर्जाचे बांधकाम विकासक नफा कमवण्याच्या उद्देशाने पुनर्वसन करण्याच्या इमारतीचे बांधकाम करत असेल तर त्यासाठी आपण कंट्रोलमध्ये काय करणार आहात? आज SRAच्या सगळ्या इमारती आपण बघितल्या ज्या उभ्या आहेत, त्याच्यामध्ये काही ठिकाणी जे काम झालंय रिहॅबचं ते अतिशय चांगलं गेलंय, पण काही ठिकाणी रिहॅबचं जे काम आहे ना ते केवळ नावासाठी त्या ठिकाणी रिहॅबचं काम आणि बलीकडे असलेली जी सेलेबलची इमारत आहे ती पंचतारांकी पद्धती सजवलेली आहे, असा जो दुजाभाव आहे हा संपूर्णच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये रिहॅबच्या बिल्डिंग या अतिशय चांगल्या कशा असतील या दृष्टीने देखील आम्हाला या ठिकाणी नियमात बसून त्या ठिकाणी ॲग्रीमेंट जेव्हा होईल, कळलं की नाही, डेव्हलपमेंटचं, तेव्हा SRAने ती जबाबदारी घेऊन, जसं आज तिकडे झोपडपट्टी वासियाचं भाडं हे SRAच्या खात्यात जातं, तसं नियमात बसून चांगल्या क्वालिटीचं रिहॅबचं घर हे भविष्यात आम्ही कसं देणार आहोत याची देखील नियमावली तयार करून त्याच्यासाठी SRAने मध्यस्थी राहून तिकडे असणाऱ्या झोपडपट्टी वासियाला न्याय द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी सरकार म्हणून तुम्ही जबाबदार आहात. ती आपण काय करणार आहात, त्याचं डेव्हलपमेंट कसं करणार आहात, आणि FSI जो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्याचा फायदा रिहॅबच्या आमच्या जनतेला मिळणार आहे की केवळ तिकडे क्लस्टरमध्ये येणाऱ्या डेव्हलपरला पंचतारांकित इमारती बांधण्यासाठी तो FSIचा पूर्ण वापर तुम्ही करणार हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून या शहराच्या हितासाठी मी सरकारचं अभिनंदन करणार आहे की या सरकारने ज्या ज्या काळात सरकार आली ती योजना आल्यानंतर 180 चौरस फूट, 225, 269, आज 300 आहे. मी आज सभागृहात कस्टल डेव्हलपमेंटच्या निमित्ताने मुंबई शहरामध्ये 50-50 एकरचे जे मोठे भूखंड डेव्हलप होत आहेत, मी मागणी करतोय की सर्वसामान्य झोपडीवासियांना क्लस्टरचा मोबदला जर डेव्हलपरला मोठ्या प्रमाणात मिळणार असेल तर आमच्या FSI वाढवून आम्हाला 350 फुटाचं घर हे सरकारने दिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि म्हणून सरकारने या बाबतीत गांभीर्यपूर्वक पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो. अजून एक विषय महत्त्वाचा आहे की या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आपण म्हटलात की जी घरं आहेत त्याच्यामध्ये जी घरं अशी आहेत की ज्या चाळी आहेत जुन्या, आणि त्या जुन्या चाळी बरेच वर्षाच्या आहेत, त्याच्यामध्ये जी स्ट्रक्चर आहेत ती स्ट्रक्चर जी आहेत त्याच्यामध्ये नागरिक राहतात आणि मग त्याच्यामध्ये ऑथराईज, टॉलरेटर आणि प्रोटेक्टेड, त्याचे मराठी अर्थ आपण अध्यक्ष महोदय ट्रान्सलेट करून लिहा. ही जी स्ट्रक्चर आहेत यासाठी आपण एक GR गृहनिर्माण विभागामार्फत या ठिकाणी काढणार होता. काय झालंय मंत्री महोदय की मोठमोठ्या डेव्हलपमेंट जेव्हा होतात तेव्हा तिकडे असणाऱ्या SRAला तिकडे 2011चा असेल तर त्याला न्याय मिळतो, 1195चा असेल त्याला न्याय मिळतो, परंतु तिकडे असणारा आमचा शेजारी चाळ आहे त्या चाळीमध्ये राहणारा माणूस 1165ला राहतो, 1175ला राहतो, त्याला मात्र रिडेव्हलपमेंटला तिकडे अधिकार मिळत नाही. समजा तिकडे असणाऱ्या डेव्हलपरने तळघरातल्या लोकांना स्कीममध्ये घेतलं आणि वरच्या लोकांना मध्ये दाखवून जर त्याची नोंद NXLमध्ये केली तर आज एवढं झालंय की माहितीच्या अधिकारात एवढे कॉम्प्युटर उभे राहिलेले आहेत की त्याच्या चौकशा सुरू होतात, मग आमच्या अधिकाऱ्यांच्या मागे लागतात, मग त्यांना निलंबन करायला लावतात, मग त्यांच्या मागे ब्लॅकमेलिंग करतात आणि मग पहिल्या माळ्यावरच्या या सगळ्या लोकांना घरं उपलब्ध होत नाहीत आणि लोक भीतीच्या वातावरणात आहेत. मी आज एक उदाहरण देतो. मी सतत या सभागृहामध्ये जो विषय मांडला की माझ्या ज्या भागामध्ये मी सर्वप्रथम नगरसेवक झालो आणि लोकप्रतिनिधी होण्याचा मान ज्या मतदारांनी दिला त्या प्रभागामध्ये महादेव लक्ष्मण चाळ आहे. ही चाळ 1975ची आहे. तळमाळ्यावरच्या लोकांना SRAमध्ये घेण्यासाठी लोक तयार आहेत, पण पहिल्या माळ्यावरची लोक घरं साशंक आहेत. रोज मला भेटतात, साहेब आमचं काय करणार. त्यांना मी शब्द दिलाय की पहिल्या माळ्यावर जरी आपण असलात तरी क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जो अधिकार नव्याने आपल्याला आलाय की टॉयलेटर स्ट्रक्चर असेल, तुम्ही तिकडे राहत असाल, तुम्हाला वस्त्राचा अधिकार असेल तर तुम्हाला देखील SRAमध्ये कायदेशीर सामावून घेऊन त्या ठिकाणी SRA तुम्हाला घर मिळणार, तुम्हाला बेघर केलं जाणार नाही, तुमच्यावरती कोणीही बिल्डर अथवा शासन तिकडे वरवंटा फिरवणार नाही अशा पद्धतीचं वचन आम्ही दिलंय. पण मंत्री महोदय तो अजून GR मंत्रालयात आहे, मंत्रालयामध्ये आहे, नगरविकास विभागात आहे.
तो लवकर त्याचा पाठपुरावा करा. आणि माझी तर मागणी अशी आहे की या अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदय जेव्हा याला उत्तर देतील किंवा अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मुंबई शहरासाठी काही घोषणा करतील, तेव्हा अशा चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना तो जो GR आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की या मुंबई शहरात राहणारे जी कोण लोक असतील जे ऑथराईज आहेत, टॉलरेटर आहेत आणि प्रोटेक्टेड आहेत, अशा सगळ्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी SRA योजनेमध्ये घर दिलं जाईल. त्याचं राज्यपत्र काढून आम्ही ते लोकांसाठी पब्लिश केलंय. एवढी घोषणा या सभागृहात केली तरी मुंबईतील अर्ध्याधिक लोक जे गेले वर्षानुवर्ष उपनगरामध्ये चाळीत राहत आहेत, ज्याला टांगती तलवार आहे की पहिल्या माळावर आम्ही राहतो पण आम्हाला घर मिळणार नाही, त्यांना कुठेतरी सुटकेचा निश्वास मिळेल. आणि हे काम सतत सातत्याने पाठपुरावा मी करतोय, पण सरकारने अधिवेशनात घोषणा करून त्यांना त्या ठिकाणी मदत करावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर अजून एक माझी या ठिकाणी सूचना अशी आहे की मुंबई शहरामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंट जे आणतो त्याच्यामध्ये जुन्या ज्या चाळी आहेत त्याच्या पुनर्विकासासंबंधी या ठिकाणी अनेक वेळा आपण चर्चा करतो. यामध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर मुंबई शहरामध्ये अमीन पटेल बोलतील, त्यांच्या भागामध्ये जुन्या चाळी आहेत, परंतु या चाळी दुरुस्त करण्यामध्ये जसं म्हाडाने रिपेअरिंग बोर्ड आणून 33/7 अन्वये पूर्वी या चाळी दुरुस्त करण्यासंबंधी आपण जे प्रयत्न करत होतो, हळूहळू याच्यामध्ये विकासक आले. विकासक आल्यानंतर विकासकाचा नफा काय, जुन्या रहिवाशांना किती पैसा देणार, त्यात तिकडे असणाऱ्या आमच्या घरमालकाचा अधिकार काय, व भाडेकरूचा अधिकार काय, मग ती स्कीम व्हायबल होते का, व्हायबल होत नसेल तर पुढे कोण डेव्हलपर येत नाही. आणि वर्षानुवर्ष ज्या पडलेल्या इमारती आहेत त्या मात्र आपण तिकडे दुरुस्त करू शकलो नाही. पगडी सिस्टीमच्या बाबत या सदनामध्ये मला आठवत आहे की गृहनिर्माण विभागाच्या वतीने आपण निवेदन केलं होतं, ते माननीय उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं होतं की दक्षिण मुंबईत ब्रिटिश कालापासून भाडेतत्वावर पागडीत सुमारे 19,644 जुन्या उपकर प्राप्त मोडके झालेल्या इमारती होत्या. त्यापैकी आतापर्यंत मुंबई दुरुस्तीसाठी पुनर्रचना मंडळाने 1969 साली स्थापन केलेल्या या बोर्डामार्फत 56 वर्षाच्या कालावधीत 6,596 इमारती पाडून नव्याने बांधल्या. अद्यापर्यंत 13,448 जुन्या उपकर भाडेकरू विद्यार्थ्यांना पागडीत असल्यामुळे त्यांना आपण त्या ठिकाणी घर देऊ शकलो नाही. सद्यस्थितीत या इमारतीपैकी काही इमारती राहण्यास धोकादायक आहेत. आणि मग साहेबांनी अशी घोषणा केली होती की गृहनिर्माण धोरण आणतोय, मी चमत्कार करतोय आणि या पागडी सिस्टीममध्ये राहणाऱ्या लोकांना आजपासून हे सरकार जबाबदारी घेत आहे, आम्ही त्यांना घर बांधून देऊ, त्यांना घर देण्याची जबाबदारी घेऊ. जर मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री बोलले असतील, सरकारच्या वतीने बोलले असतील, घोषणा केली असेल, तर निर्णय कधी होणार, लोकांना याचा फायदा कधी होणार. या आता पाऊस सुरू आहे, आपण बघा दुर्दैवाने या गोष्टी घडू नयेत, पण या मुंबई शहरामध्ये जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा शहरातल्या उपनगरातल्या अशा मोडकळी आलेल्या चाळी आहेत, इमारती आहेत, त्या लोकांना भविष्यात घर मिळेल की नाही म्हणून ते घर जाऊ नये म्हणून लोक आशेपोटी त्या घरात राहतात. पाऊस जोरात पडतो आणि मग चाळी कोसळतात, माणसं मरतात, वित्तहानी होते, मनुष्यहानी होते, लोक आशावादी असतात, अजून किती वाट बघणार. आणि म्हणून मग तुम्ही या सदनामध्ये जर घोषणा केली असेल की आम्ही पगडीमुक्त मुंबई करू, तर लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या मुंबई शहरामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पाच्या निमित्ताने सरकारने अजून काही निर्णय हे चांगल्या पद्धतीने घेणं आवश्यक आहे. मी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो तिकडे एक शिवशाही नावाचा प्रकल्प आहे. या शिवशाही प्रकल्पामध्ये मला आठवते की कुर्ल्याच्या एअरपोर्टमध्ये जी राहणारी लोक होती, एअरपोर्टला जागा मिळावी म्हणून त्या झोपडपट्ट्यांना आपण त्या शिवशाहीमध्ये आणलं. सरकारची कंपनी आहे, लोक 2300 घरं आहेत, इमारती बांधून लोक राहायला गेली, सोसायट्या झाल्या, पण शिवशाहीकडे दुरुस्तीला 1 रुपया नाही. तिकडे सिवरेज रस्त्यावरती वाहतं, रस्ता दुरुस्तीला शिवशाहीकडे पैसे नाहीत, महानगरपालिका त्या ठिकाणी सेवा देत नाही, कचरा उचलते म्हणजे महापालिका मेहरबानी करते. म्हणजे गुरांपेक्षा देखील वाईट पद्धतीने लोक या सरकारच्या या मुंबई शहरामध्ये राहतात, त्या इमारतीमध्ये. खरं म्हणजे सरकारने याच्याबद्दल दखल घ्यायला पाहिजे होती. आणि मला आज जितेंद्र वाड इथे आले, ते मंत्री असताना मी त्यांचा पाठपुरावा केला होता. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये प्रयत्न केले की शिवशाही आपण डेव्हलप करायची म्हणून. शिवशाही दिंडोशीमध्ये शिवशाही डेव्हलप करायची कॉलनी,
पण पुढे काय झालेलं नाही. आणि मग ह्या शिवशाहीतल्या लोकांच्या बद्दल मी या सदनामध्ये आज सांगतोय की बिल्डिंग मोडकळीला आलेली आहे, महानगरपालिका सेवा देत नाहीये, सिवरेजची व्यवस्था नाहीये, पाणी महापालिका देते ती मेहरबानी केल्यासारखी देते, कचरा सगळीकडे पडलेला आहे, लोक आतमध्ये राहत आहेत, भविष्यात दुसरीकडे घर नाही म्हणून ती इमारत सोडत नाही आहेत. उद्या इमारत कोसळली त्याला जबाबदार कोण? सरकार जबाबदार असेल. आणि मग मला असं वाटतं की 33 अंतर्गत तिकडे सरकारने स्कीम आणावी. स्वतः आता ते SRA आमचे CEO जे आहेत ना, त्यांच्याकडे मी 2-4 वेळा गेलो होतो. ते मला म्हणाले आता आम्ही SRA म्हणून आम्ही स्वतः डेव्हलप करतो. मी म्हटलं आपलं स्वागत आहे. आपण SRA CEO म्हणून जर अशी चांगली योजना आणून गव्हर्नमेंट स्वतः करत असेल ना, तर जरा इकडे पण शिवशाहीमध्ये पण लक्ष घाला. ते शिवशाही जमत नसेल तर त्या SRA लोकांना सांगा, त्यांना सांगा की इथे क्लस्टर डेव्हलपमेंट कर, हे 2300 लोक आहेत आणि त्यांना घरं मिळवून द्या. बिल्डर नसेल तर सरकारने करावं, पण त्या शिवशाहीतल्या लोकांना त्या ठिकाणी त्या शिवशाहीतल्या लोकांना घर चांगलं बांधून पुन्हा राहण्यासाठी राहण्याजोगं घर या सरकारने द्यावं, अशी या प्रस्तावाच्या निमित्ताने मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, मी या प्रस्तावावरती बोलत असताना अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे मुंबईतील या मोडकळीस आलेल्या इमारतीबद्दल कोर्टाने किती वेळा ताशेरे ओढले. मला आठवतं की ज्या वेळेला या ठिकाणी आपण हे जे नागरिक आहेत ते कोर्टात गेले, भाडेकरू कोर्टात गेले, पागडीवाले कोर्टात गेले, त्या वेळेला झोपडपट्टी मुक्त मुंबईचं स्वप्न साकारण्यासाठी सरकार अपयशी झाल्याचं मान्य उच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेत. मला आठवतं की मान्य उच्च न्यायालयाने 8/5/2026 रोजी मुंबईच्या अत्यंत दयनीय नगर नियोजनावर गंभीर ताशेरे ओढून झोपडपट्टी मुंबईचे स्वप्न साकार करण्यात आलेले अपयश अधोरेखित करून 1971 सालच्या महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्विकास अधिनियमाचे तज्ज्ञांच्या समितीकडून पुनरावलोकन करून महत्त्वपूर्ण आदेश त्यावेळी उच्च न्यायालयाने दिला होता. काय केलं सरकारने? सदर समिती स्थापन करण्यासाठी न्यायालयाने 4 आठवड्याची मुदत दिली होती. पुढे काय झालं? न्यायालयाने निकालात असे म्हटले होते की 1971 मध्ये ज्या उद्देशाने महाराष्ट्रात झोपडपट्टी क्षेत्र कायदा करण्यात आला होता तो 55 वर्षानंतर पूर्ण झालेला नाही, त्यामुळे या कायद्याच्या पुनर्वलोकनासाठी तज्ज्ञाची समिती नियुक्त करा. काय केलं सरकारने? अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे 14 लाख झोपडपट्टी सर्वेक्षण करण्याचे काम झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या हाती घेतले असून पुढील 5 वर्षात 5 लाख सदनिका बांधण्याचे नियोजन या संपूर्ण प्राधिकरणाने केलेलं आहे. सदरू 5 लाख घरे ही माहे डिसेंबर 2029च्या कालावधीत बांधण्याचे नियोजन राज्य सरकारने केलेलं आहे. परंतु झोपडपट्टी योजनेसाठी किमान 50 एकर सलग क्षेत्रफळ असलेल्या ठिकाणी समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला व त्यामुळे मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती, भाडेकरू व्याप्त इमारती व बांधकाम अयोग्य जागांचा समावेश आहे. आणि त्यामुळे या बाबतीत आपण निश्चितच लोकांना माहीत नाही म्हणून या सदनामध्ये याबाबतचं धोरण आपण नेमकं काय घेतलंय हे सांगणं या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटतं. अध्यक्ष महोदय, मुंबईतील रखडलेले 228 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प म्हाडा, मुंबई महानगरपालिका, सिडको, अन्य सहकारी यंत्रणा प्राधिकरणाकडून संयुक्त भागीदारी तत्वावर मार्गी लावल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण त्यानुसार सर्व यंत्रणा प्रकल्पाचे वाटप करण्यात आले होते. परंतु आज मी तिला जे काय सगळ्यात मोठे प्रकल्प जे आहेत त्याची मी आता उजळणी या ठिकाणी घेत नाही. ते जे 50 एकरच्या मध्ये 33/9, 33/11, 3K असे जे काही प्रकल्प आहेत त्याची जी गोड गाजरं आणि आम्हाला मृगजळ दाखवलेलं आहे ते निश्चित तिकडे असणाऱ्या झोपडपट्टीवासियांना फायदेशीर कधी ठरणार आहे यासाठी आम्ही आशावादी आहोत आणि त्या दृष्टीने याबाबत सरकारने घोषणा करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी मुंबई ठाण्याबद्दल जितेंद्र आव्हाड साहेब आपण बोलाल त्यामुळे मी नाही बोलत. मीरा भाईंदरबद्दल नाना आपण या सदनामध्ये सतत सातत्याने बोलतायत त्यामुळे तो वेळ तुमचा घेत नाही. उपनगराबद्दल अमीन पटेल बोलणार आहेत कारण त्या भागातले आहेत. बांद्राबद्दल आमचे वरुण सदस्य बोलणार आहेत. जोगेश्वरीबद्दल बाळा नर बोलणार आहेत. हरून खान बोलणार आहेत आणि भिवंडीबद्दल तुम्ही बोलणार आहेत. घ्या बोला.
प्रभू साहेब बोला ना. हा बोलू का? मी अनेक योजनांचा उल्लेख केला. आज मुंबई महानगरपालिकेने नवीन एक पाठशाळा काढली आहे. जितेंद्र आव्हाड साहेब, नवीन पाठशाळा. कदाचित आपल्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांना माहिती असेल. आता विकास नियंत्रण नियमावली प्रोत्साहित नियमावली 2034 साहेब, मंत्री महोदय साहेब, DCPR 2034चा नियम 3312 ब. काय आहे 3312 ब? तर 3312 ब मध्ये असं म्हटलंय की रस्त्याचं रुंदीकरण, बॉटलनेक्सचे अरुंद रस्ते, नाला रुंदीकरणाजवळील रस्ते, फ्लायओव्हर म्हणजे उड्डाण पूल, त्याच्या खालील बाधित बांधकामं, जेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना SRA लागू होत नाही त्या ठिकाणची घरं, अशा ठिकाणी किमान 27.88 चौरस मीटर प्लस 35% फंजिबल एरिया म्हणून त्या ठिकाणी जो फंजिबल एरिया आहे तो दिला जावा आणि एक स्कीम बनवावी. म्हणजे समजा आज मी ज्या रस्त्यावर राहतो तिथे SRA योजना होत नाही, बॉटलनेक काढायचं आहे, मी ब्रिज खाली राहतो, अशा घरांसाठी 3312 B ची योजना आणली. काय योजना? की तिकडे असणारे घरं जी आहेत त्यांना 269 चौरस फुटाचं घर हे जवळ असणाऱ्या कुठच्या डेव्हलपरच्या बांधकामामध्ये समाविष्ट करून त्याला परवानगी द्यायची आणि मग ते घर तिकडे असणारा झोपडीदार दुसरीकडे शिफ्ट होतो आणि तो रस्ता मोकळा होतो. आज मी ज्या गांभीर्याने बोलतोय ना, या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय पुरवणी मागणी गेली 50 वर्ष मला जेव्हापासून समज यायला लागली तेव्हापासून मुंबईत मराठी माणसाचं अध्यक्ष जे महोदय काय पुरवणी अस्तित्व मागण्या ते बघत आलो. किरणगाव बघत आलोय, कामगार वस्त्या बघितल्या, झोपडपट्टी बघितल्यात, सामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलोय. आणि मग टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र आणि मुंबई मिळवण्यामध्ये ज्या मुंबईचा मोठा वाटा होता आणि खास करून आमच्या तिकडे असणाऱ्या मराठी माणसाचा होता, गिरणी कामगारांचा होता, आमच्याकडे असणाऱ्या माथाडींचा होता, सर्वसामान्य मुंबईकरांचा होता, कष्टकऱ्यांचा होता, तो मराठी माणूस हद्दपार होत चालला. याची कारणं अनेक त्या वेळच्या सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आहेत. त्यामुळे त्याला कोण कारणीभूत एक सरकार नसेल, पण मराठी माणूस त्याचा अस्त का झाला तर मराठी माणसाला हद्दपार व्हावं लागलं. ही याच्यामध्ये ही धोरणं पण होती. आज गिरण्या बंद पडल्या, गिरण्यांच्या जागी टॉवर उभे राहिले, पण गिरणी कामगारांना घरं नाही आहेत. त्यांना कुठे जावं लागतं? पनवेलला. त्यांना कुठे लागतं? नवी मुंबईत. मी प्रत्येक वेळेला दारासोपराला, अरे मुंबईच्या गिरणी कामगारांनी या संयुक्त चळवळीमध्ये जी लढा उभा केला, जे रक्त सांडलं, ज्यांचे खून झाले, त्यांचे घर उद्ध्वस्त झाले, त्या गिरणी कामगारांना गिरण्या बंद झाल्यानंतर त्यांच्या जमिनीवरती प्रचंड टोलेच्या काही इमारती उभ्या राहतात आणि त्या गिरणी कामगारांना हक्काचं घर कुठे या मुंबई शहरात मिळू शकत नाही. सरकारने मनात आणलं तरी मिळू शकतं. सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. आणि मग नालासोपारा कशाला? कशाला नवी मुंबई? कशाला पनवेल? द्या ना मुंबई शहरात घरं, पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे. केवळ भाषणं करायची, मागण्या करायच्या, निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना आमिष दाखवायची आणि पुन्हा 5 वर्ष काहीच करायचं नाही. हीच जर परिस्थिती राहिली तर सरकार कोणाचंही आलं तरी देखील सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. हे एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मात आलेला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या मंचावर मी बोलतोय, जो अधिकार विधानसभेमध्ये माझ्या मतदारांनी मला दिलाय. का बोलतोय पोटतिडकीने अध्यक्ष महोदय? आज गिरणी कामगारांच्या घरांची हीच परिस्थिती आहे. आज पोलिसांच्या घराच्या बाबतीत ठीक आहे, बीआयडी चाळ एवढी पोलिसांची घरं म्हणजे पोलिसांना कर्मचाऱ्यांना घरं नाही आहेत. गोरेगाव आहे, मालाड आहे, घाटकोपर आहे, मरोळ आहे, सगळीकडे पोलीस कर्मचारी राहत आहेत. साहेब त्या बिल्डिंगची परिस्थिती आपण बघाल तर दुरुस्तीसाठी पैसे नाहीत. बिल्डिंग PWD पैसे नाहीत. ज्या भागामध्ये या बिल्डिंग आहेत ना तिकडे असणारा सिनियर पी पावसाळ्यापूर्वी नोटिसेस मारतो त्या लोकांना, अरे कर्मचारी पोलीस, कळलं की नाही, दिवसरात्र सेवा पोलीस स्टेशनची करतायत, सिनियर पी नोटीस मारतो की घर खाली करा नाही तर घरातून हिसकून लावेल. काय करायचं लोकांनी? मग पोलिसांना घरं देणार असाल तर कोणत्या योजनेद्वारे देणार आहात ते तरी मला सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गिरणी कामगारांना नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना नाही. वरुणजी तुम्ही बोला सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल, पोलिसांच्या बद्दल मी बोलतोय. आणि सगळ्यात मोठं 3312 B मध्ये मराठी माणूस कसा हद्दपार केला तो माहितीये का? त्या बॉटलनेक मध्ये जर घर असेल ना आणि ज्या डेव्हलपरकडे
ती इमारतीची घरं बांधली जाणार आहेत हे त्या डेव्हलपरला कळतं. तो आवारसाहेब नाना तो एजंट निर्माण करतो, तो डेव्हलपर. मग ते एजंट त्या वस्त्यांमध्ये फिरतात. मग ते कोणाकडे जातात? सुनील प्रभूच्या घरी येतात. मग त्याला सांगतात, अरे तुझ्या झोपड्याची किंमत किती आहे? एवढी आहे ना, चल मी तुला आणखी 10 लाख जास्त देतो. 10 लाख जास्त देतो, झोपडं मला विक. बिचारा गरीब असतो, पैशाची गरज असते, मुलाचं शिक्षण असतं, बायकोचं आजारपण असतं, आणखी काही गोष्टी असतात, गावाकडचं कर्ज असतं, पतपिढीचं कर्ज असतं, बँकेचं कर्ज असतं, सावकाराकडनं कर्ज घेतलेलं असतं, कोणाला पैसे द्यायचे असतात, कुठेतरी घर मिळतंय, जास्त पैसे मिळत आहेत म्हणून ते झोपडं तो त्याला विकतो. अशी टोळी या संपूर्ण मुंबई शहरात तयार झाली. आणि मग त्याच्या नावचं घर हे इमारतीमध्ये घेतलं जातं आणि ते चढ्या भावाने 30-40-50 लाख नफा तिकडे त्याने विकला जातो आणि प्रचंड पैसे अशा पद्धतीने डेव्हलपर कमवतो. हे जर खोटं असेल तर मी मान्य मुख्यमंत्री, मान्य गृहनिर्माण मंत्री, मान्य नगरविकास मंत्री, आपण मुंबई शहरामध्ये चौकशी करा, चौकशी अंती जर अशा पद्धतीच्या घटना आढळल्या तर आपण त्याच्यावर कारवाई करा. पण या शहरातला मराठी माणूस हा हद्दपार होतोय. हा हद्दपार होताना सरकार त्याला खतपाणी घालतंय. आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर या मुंबई शहरामध्ये अशी परिस्थिती येईल की मराठी माणूस औषधात देखील सापडणार नाही. ही परिस्थिती सरकारच्या निर्णयामुळे येऊ शकते. हा धोक्याची घंटा या सभागृहात मी बोलतोय, कारण अंतरात्म्यापासून बोलतोय, अंतरात्म्यापासून बोलतोय. आणि म्हणून मराठी माणूस या मुंबई शहरात टिकवायचा असेल, कष्टकरी या मुंबई शहरात टिकवायचा असेल, या मुंबई शहरात गेली